नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12वी बोर्ड परीक्षा सुरू होत आहे आणि त्या परीक्षेची आपण तयारी करत आहात. केमिस्ट्री या विषयामध्ये एकूण 16 चॅप्टर्स आहेत. पैकी आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून जो महत्त्वाचा चॅप्टर असणार आहे, याचं वेटेज असणार आहे कंपल्सरी 5 मार्क आणि विथ ऑप्शन 7 मार्काचं असणार आहे. या 7 मार्काची विभागणी साधारणपणे 2+2+2+1 या पद्धतीनं केली जाते. म्हणजे बेरीज 5 पण यायला पाहिजे आणि 7 पण यायला पाहिजे. म्हणजे कंपल्सरी 5 मार्काचा 5 मार्काचे प्रश्न तुम्हाला यामधून सोडवायचे आहेत. आता या परीक्षेसाठी हॅलोजन डेरिव्हेटिव्हची तयार करत असताना कोणत्या पॉइंट्सकडं तुम्ही लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे आणि ते कसं लक्षात ठेवायचं, त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, या अनुषंगानं आज आपण इथं चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन आयकॉन बेल जी असणार आहे ती प्रेस करायला विसरू नका. फिन-केलिस्टन रिॲक्शन. फिन-केलिस्टन रिॲक्शन ही लक्षात ठेवायची असेल तर सगळ्यात सोपं आहे. अल्काइल क्लोराइड्स और ब्रोमाइड इज कन्वर्टेड इनटू अल्काइल आयोडाइड. म्हणजे Cl और Br इज रिप्लेस्ड बाय आयोडाइड. तर या रिॲक्शन मध्ये रिएजंट जो असणार आहे तो सोडियम आयोडाइड वापरला जाईल आणि सॉल्व्हंट ॲसिटोन और मिथाइल अल्कोहोल वापरलं जातं. म्हणजे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट रिॲक्शन जी असणार आहे ती सॉर्ट्स रिॲक्शन. या सॉर्ट्स रिॲक्शन मध्ये काय होतं तर अल्काइल क्लोराइड और ब्रोमाइड इज कन्वर्टेड इनटू अल्काइल फ्लोराइड. म्हणजे ClBr रिप्लेस बाय F, दॅट इज द फ्लोरीन. मग यामध्ये रिएजंट काय तर मेटल फ्लोराइड्स लाईक AgF असेल, Ag2F2 असेल, AsF3, SbF3. And reaction is carried out generally in presence of polar protic solvent like water or ethyl alcohol. यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, स्ट्रेट फॉरवर्ड असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु MCQ असा विचारला जाईल की विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज यूज टू कन्वर्ट अल्काइल ब्रोमाइड टू अल्काइल फ्लोराइड. 4 ऑप्शन्स आर गिवन. A AgF, B HF, C F2, D BF3. तिन्हीमध्ये पण चारीमध्ये पण तुम्हाला असं दिसेल की फ्लोरीन तिथं असणारा आहे, परंतु करेक्ट आन्सर कोणता असणार आहे, ए असणार आहे, AgF. या रिप्लेसमेंट ऑफ OH ग्रुप ऑफ अल्कोहोल बाय एक्स ॲटम. म्हणजे अल्काइल हॅलाइड्स तयार करण्याची जी काही मेथड असणार आहे त्यापैकी एक असणार आहे. ही रिॲक्शन देखील खूप महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. यामध्ये 3 वेगळ्या पद्धतीनं रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. एक, OH ग्रुप ऑफ अल्कोहोल रिप्लेस बाय एक्स ॲटम बाय युझिंग HX विथ सुटेबल कंडिशन. HX म्हणजे HCl असेल, HBr असेल किंवा HI असणार आहे. सेकंड, फॉस्फरस हॅलाइड्स म्हणजे फॉस्फरस ट्रायक्लोराइड असेल किंवा फॉस्फरस पेंटाक्लोराइड असतील किंवा फॉस्फरस पेंटा हॅलाइड्स असणार आहेत. आणि थर्ड, थायोनिल क्लोराइड SOCl2. यामध्ये सगळ्यात महत्वाची रिॲक्शन परीक्षेला विचारले जाते लुकास रिएजंट. यावर पण MCQ असतो की लुकास रिएजंट इज अ मिक्सचर ऑफ. तर हे लक्षात ठेवायचं, इट इज अ मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड एनहायड्रस झिंक क्लोराइड. हे जे मिश्रण असणार आहे ते ग्रूज प्रोसेसमध्ये वापरलं जातं. यामध्ये नेमकं काय, कारण 3 मार्कालाही प्रश्न विचारला जाऊ शकतो डिस्टिंक्शन बिटवीन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल्स या चॅप्टरमध्ये. पण यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तर फॉर प्रायमरी अल्कोहोल्स प्रोलॉंग हिटिंग इज नेसेसरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स म्हणजे फॉर प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल्स यू कॅन यूज a mixture of concentrated HCl and anhydrous zinc chloride. But tertiary alcohols react readily with concentrated hydrochloric acid in absence of zinc chloride. म्हणजे प्रायमरी सेकंडरीला तुम्हाला एनहायड्रस झिंक क्लोराइड म्हणजे लोकास रिएजंट वापरावं लागेल, पण टर्शरी अल्कोहोलसाठी ती गरज नाही, कारण डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरून रिॲक्शन कॅरी आउट केली तर ती फास्ट किंवा इमिजिएट रिॲक्शन होते. त्यामुळे ही रिॲक्शन जी असणारी आहे लुकास रिएजंटची ती सगळ्यात महत्वाची असणारी आहे.
नेक्स्ट मार्कॉनिकॉप्स रूल हा 11वीला झालेला आहे. मार्कॉनिकॉप्स रूल अँड पेरॉक्साईड इफेक्ट तरी देखील प्रश्न एमसीक्यूच्या स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. मार्कॉनिकॉप्स रूल म्हणजे काय तुम्हाला माहित असणार आहे की निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन गेट्स अटॅच टू द कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आणि पेरॉक्साईड इफेक्ट इन प्रेझन्स ऑफ परऑक्साईड इफेक्ट जो असणार आहे तो परऑक्साईड वापरून केला जातो. अँटी मार्कॉनिकॉप्स रूल पण त्याला म्हटलं जातं. म्हणजे एक्झॅक्ट रिव्हर्स ॲडिशन ऑफ HX इज अ ऑब्झर्व्ड. परंतु हे तुम्हाला माहीत असलं तरी प्रश्न विचारताना मात्र तो फिरवून विचारला जातो आणि गोंधळात टाकला जातो. प्रश्न असा आहे, द मेजर प्रॉडक्ट फॉर्म्ड वेन प्रोपीन रिॲक्ट्स विथ HI इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड इज. म्हणजे इथं प्रोपीन आहे, HI ची रिॲक्शन करायची आहे इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड. तुम्हाला माहित पाहिजे की HCl असेल आणि HI असेल तर पेरॉक्साईड इफेक्ट जर त्यामध्ये तुम्ही पेरॉक्साईड वापरलं तर तो इफेक्ट जो असणार आहे ती रिॲक्शन ही मर्कॉनिकॉप्स रूल प्रमाणच होते. एक्झॅक्ट रिव्हर्स ॲडिशन पाहायला मिळत नाही. पण ह्या रिॲक्शनचा मग मेजर प्रॉडक्ट काय असणार आहे, तर A2 आयडोप्रोपेन आहे का B3 आयडो प्रोप 1 आहे का C1 आयडोप्रोपेन का D2 आयडोप्रोपॅनॉल. तर इथं जे असणार आहे HI जरी असलं आणि परऑक्साईड असलं तरी परऑक्साईडमध्ये एक्झॅक्ट रिव्हर्स ॲडिशन ऑफ HI इज नॉट ऑब्झर्व्ड. त्यामुळं मर्कॉनिकॉप्स रूल जो असणार आहे त्यामध्ये 2 आयडोप्रोपेन हाच तुम्हाला मेन प्रॉडक्ट किंवा मेजर प्रॉडक्ट पाहायला मिळेल. बॉइलिंग पॉइंटवर पण MCQ बऱ्याच वेळा विचारला जातो. नीटला असेल, जेईला असेल, या परीक्षांना निश्चित किंवा CET मध्ये पण यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बॉइलिंग पॉइंट्स अल्किल हॅलाइडच्या बाबतीमध्ये जनरल ट्रेंड लक्षात ठेवा. बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस इन ऑर्डर. RI म्हणजे अल्काइल आयोडाईडची सगळ्या अल्काइल आयोडाईडच्या बाबतीमध्ये बॉइलिंग पॉईंट सर्वात जास्त असणार आहे आणि RF म्हणजे अल्काइल फ्लोराईडच्या बाबतीमध्ये तो सगळ्यात कमी असणारा आहे. ही जनरल ट्रेंड तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परंतु काही एक्सेप्शन्स कसे असतात पहा, तर फॉर सेम अल्काइल ग्रुप म्हणजे तुम्हाला मिथाइल क्लोराईड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाईड आणि मिथाइल फ्लोराईड दिलेला आहे. तर अल्काइल ग्रुप सेम आहे परंतु तिथं हॅलोजन ॲटम मात्र बदललेला आहे. मग अशा वेळी बॉइलिंग पॉइंट मध्ये काय फरक पडतो की नाही, तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास ऑफ हॅलोजन ॲटम. म्हणजे जर अल्काइल ग्रुप सेम असेल आणि हॅलोजन ॲटम वेगळे असतील तर ज्या हॅलोजन ॲटमचा ॲटॉमिक साईज मोठा आहे, मास जास्त आहे, त्याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणारा आहे. किंवा असं पण असू शकतं, फॉर द गिव्हन हॅलोजन ॲटम म्हणजे तुम्हाला वेगवेगळे अल्काइल ग्रुप्स दिलेले आहेत आणि हॅलोजन ॲटम मात्र एकच दिला असेल तर बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऑफ कार्बन नंबर. म्हणजे तिथं कार्बन नंबर किंवा स्ट्रेट चेन जिथं जास्त असेल तिथं व्हॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा जास्त असणार आहे. आणि जिथं सरफेस एरिया कमी असणार आहे म्हणजे ब्रांच्ड अल्काइल ग्रुप असतील तर मग मात्र तिथं व्हॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल, त्यामुळे तिथं बॉइलिंग पॉइंट हा कमी असणारा आहे. म्हणजे हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही डेफिनेशन्स यामध्ये विचारला जाऊ शकतात. डिफाईन कायरल कार्बन ॲटम किंवा असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणजे कार्बन विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रॉपर्टी ऑफ ए सबस्टन्स टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टू द राईट ऑर लेफ्ट हँड साइड. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी जी असणारी आहे ती तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याची डेफिनेशन, प्लेन पोलराइज्ड लाईट विच व्हायब्रेट्स ओनली इन वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ लाईट. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे काय, इनॅन्शिओमर्स द ऑप्टिकल फॉर्म्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ ईच अदर. रॅसिमिक मिक्सचर, ए मिक्सचर ऑफ इक्वल अमाऊंट्स ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट इज रोटेटेड टू द राईट हँड साइड अँड लिओ रोटेटरी याचा अर्थ काय, प्लेन पोलराइज्ड लाईट इज रोटेटेड टू द लेफ्ट हँड साइड. म्हणजे डेफिनेशन एखाद्या मार्काला ती विचारली जाऊ शकते. किंवा हा एक चार्ट तुम्हाला खूप महत्वाचा आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हलाइड्स. दॅट इज अल्काइल हलाइड म्हणजे RX. तुम्हाला रिएजंट दिला जाईल आणि सबस्टिट्यूशनल प्रॉडक्ट काय असणार आहे ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे किंवा सबस्टिट्यूशन प्रॉडक्ट आपण म्हणूया. या हा चार्ट बघा.
जर अल्कायल हॅलाइडवर रिएजंट तुम्हाला दिला ॲक्वियस अल्कली KOH किंवा NOH, तर इथं जी रिॲक्शन घडते ते सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहे. हॅलोजन ॲटम इज रिप्लेस बाय OH, म्हणजे अल्कोहोल तयार केला जातो. सोडियम अल्कॉक्साईड तुम्हाला अल्किल हॅलाइडवर वापरायचं असेल तर इथर तयार होतं. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ऍसिड दिले असतील तर इस्टर तयार होईल. अल्कोहोलिक अमोनिया रिॲक्ट केला तर प्रायमरी अमाइन्स NH2 तयार होईल. अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड असेल तर अल्काय सायनाइड किंवा नायट्रस तयार होतील. पण अल्कोहोलिक एझिसियन असेल तर त्यावेळी मात्र आयसोसायनाइड्स तयार केले जातील. NC हा प्रॉडक्ट त्याच्यामध्ये मिळू शकतो. पोटॅशियम नायट्राइट KNO2 जो असणार आहे पोटॅशियम नायट्राइट, तर अल्काइल नायट्राइट यामध्ये मिळतात. आणि सिल्वर नायट्राइट जर असेल तर RNO2 नायट्रो अल्केन हा तयार होतो. म्हणजे हा चार्ट जर लक्षात ठेवला तर यावरही प्रश्न MCQ स्वरूपामध्ये येऊ शकतो किंवा एका मार्कासाठी पण तो कुठंतरी आन्सर द फॉलोइंग मध्ये येऊ शकतो. डिस्टिंक्शन बिटवीन SN1 आणि SN2 मेकॅनिझम ऑफ सबस्टिट्यूशन रिॲक्शन, म्हणजे 2 मार्काला 4 मुद्दे तुम्हाला कमीत कमी इथं एक्सप्लेन करणं गरजेचं असणार आहे. नंबर ऑफ स्टेप्स ऑफ मेकॅनिझम, म्हणजे SN1 मध्ये किती स्टेप आहेत, SN2 मध्ये किती आहेत, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल कसा होतो, फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेट कशा तयार होतात, आणि फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट आणि इन्व्हर्जन ऑर रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. साधारणपणे या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला ते डिस्टिंग्विश करता येईल. किंवा एक्सप्लेन SN1 रिॲक्शन मेकॅनिझम, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं जाईल मिथाइल ब्रोमाइड, तर ते तुम्हाला एक्सप्लेन करताना देखील या पॉईंटच्या आधारे ते तुम्हाला एक्सप्लेन करता येऊ शकतं. सेटजेप रूल हा एक सगळ्यात महत्वाचा आहे. यालाच बीटा इलिमिनेशन रिॲक्शन किंवा डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड असं म्हटलं जातं. सेटजेप रिॲक्शनचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या. रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक अल्कली. त्यानंतर मोर हायली स्टॅबिलाइज्ड अल्किन इज अ फॉर्म. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो असणार आहे त्याला जास्तीत जास्त अल्काइल ग्रुप जोडलेला प्रॉडक्ट हा स्टेबल प्रॉडक्ट सेटजेप रूल मध्ये मिळतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स अटॅच टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम्स. म्हणजे हायली स्टॅबिलाइज्ड अल्किन म्हणजे कसा, तर जिथं जास्तीत जास्त अल्काइल ग्रुप हे डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला जोडले असतील तर त्याची स्टॅबिलिटी जास्त असणारी आहे. म्हणजे हे प्रॉडक्ट तुम्हाला जर दिला समजा, तर मग मात्र टू ब्रोमो ब्युटेन असेल, तर त्याचा जो मेजर प्रॉडक्ट असणार आहे तो स्टेबल कोणता असणार आहे तो तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. त्यासाठी एवढे मुद्दे लक्षात ठेवले तर चालू शकतं. किंवा एक्सप्लेन डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन ऑफ अल्काइल हॅलाइड म्हणतील त्यावेळी तुम्हाला ते 2 मार्कासाठी लिखाण करावं लागेल. ग्रिग्नार्ड रिएजंट. What is Grignard reagent? It is an organometallic compound in which magnesium metal is attached or bonded to halogen atom from one side and alkyl group from the other side and represented as RMgX. आता यातला RMgX जर बघितला तर R वर चार्ज नेहमी कसा असतो, निगेटिव्ह. म्हणजे निगेटिव्हली चार्ज कार्बन तिथं असणारा आहे. त्यावरही प्रश्न विचारला जातो. राईट द नेम ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म बाय द ऍक्शन ऑफ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड ऑन इथॅनॉल. राईट द नेम ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म बाय द ऍक्शन ऑफ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. यातला जो मिथाइल असणार आहे त्यातल्या कार्बनवर चार्ज निगेटिव्ह असेल आणि इथॅनॉल मधला जो OH मधला H असणार आहे तो पॉझिटिव्ह. त्यामुळे CH3 आणि H मिळून CH4 तयार होतो. तो हायड्रोकार्बन तयार केला जातो. मग तो ॲलिफॅटिक असेल किंवा एरोमॅटिक हायड्रोकार्बन देखील यामध्ये तयार होऊ शकतात. वुड्स रिॲक्शन. वुड्स रिॲक्शन मध्ये काय केलं जातं तर दिस रिॲक्शन इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सिमेट्रिकल अल्केन्स ऑर अल्केन्स कंटेनिंग इव्हन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. म्हणजे 2 सारखे अल्किल हॅलाइडचे मॉलिक्यूल सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथरो रिॲक्शन कॅरी आउट केली तर अल्केन ज्यामध्ये कार्बनची समसंख्या असते ते मिळतात. फिटिंग रिॲक्शन जी असणारी आहे त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग जो अल्काइल हॅलाइड जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो घ्यायचा असणार आहे तो मात्र अरिल हॅलाइड असणार आहे. म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड तिथं असणार आहे. ती रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर करायची.
म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन पण असतं पहा. वुड्स फिटिंग रिॲक्शन पण असं म्हटलं जातं. म्हणजे वुड्स रिॲक्शन मध्ये अल्काइल हालाइड आणि फिटिंग रिॲक्शन मध्ये अरिल हालाइड वापरला जातो. हा दोन्ही मधला महत्वाचा फरक असणारा आहे. दोन्हीमध्ये सोडियम मेटल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर रिॲक्शन असणार आहे. आणि वुड्स फिटिंग मध्ये वुड्स रिॲक्शन म्हटलं की अल्किल हालाइड आणि फिटिंग म्हटलं की काय असणार आहे अरिल हालाइड. या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे वुड्स फिटिंग रिॲक्शन असणारे आहे. म्हणजे इथं पहा, राईट द स्ट्रक्चर ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म वेन क्लोरोबेन्झिन, म्हणजे इथं फिटिंग रिॲक्शनचा विचार झाला, इज ट्रीटेड विथ सोडियम मेटल इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. म्हणजे इथं क्लोरोबेन्झिन दिलाय फक्त, यामध्ये अल्काइल हालाइडचा उल्लेख कुठेही नाही. म्हणजे ही फक्त फिटिंग रिॲक्शन असणारी आहे. त्यामुळे इथं डायफिनाइल हा मिळतोय, आपल्या लक्षात यायला पाहिजे. किंवा प्रश्न असाही विचारला जातो की 2,4,6 ट्राय नायट्रोक्लोरोबेन्झिन ऑन वॉर्मिंग विथ वॉटर गिव्स. म्हणजे इथं असंच म्हटलंय आणि याला 4 ऑप्शन दिले. तर ऑप्शनला जाण्यापूर्वी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 2,4,6 ट्राय नायट्रोक्लोरोबेन्झिन ऑन वॉर्मिंग विथ वॉटर गिव्स. तर इथं Cl रिप्लेस बाय OH असणारा आहे. म्हणजे 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल हे कंपाऊंड यामध्ये मिळतं. फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन जे असणारे आहे, इट इज ऑफ 2 टाइप्स अल्कायलेशन, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन अँड फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. अल्कायलेशन मध्ये RX म्हणजे मिथाइल क्लोराईड वापरलं जाईल इन प्रेझन्स ऑफ अल्युमिनियम एनहायड्रस अल्युमिनियम क्लोराईड. त्यामुळं हॅलोजनेटेड प्रॉडक्ट असेल, समजा क्लोरोबेन्झिन घेतलं तर तिथं तुम्हाला टोलिन हे कंपाऊंड तयार होईल. असायलेशन मध्ये ऍसिटोफिनॉनचे डेरिव्हेटिव्ह तयार केले जातील, कारण CH3COCl ऍसिटिल क्लोराईड हा त्यामध्ये वापरला जातो इन प्रेझन्स ऑफ एनहायड्रस अल्युमिनियम क्लोराईड. म्हणजे इथं ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर अडचण फारशी येणार नाही. आणि सर्वात शेवटी युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. मग ते CH2Cl2 असेल, मिथिलीन डायक्लोराइड असेल किंवा डायक्लोरोमिथेन असेल, ट्रायक्लोरोमिथेन असेल, क्लोरोफॉर्म असेल किंवा कार्बन टेट्राक्लोराइड असेल किंवा फ्रिऑन, विशेषतः फ्रिऑन 12 चा वापर CFC ज्याला आपण म्हणतो, ते त्याचा काय उपयोग केला जातो, म्हणजे वापर कशासाठी आणि त्याचा वातावरणामध्ये नेमका काय इफेक्ट होतो ते पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं क्लोरोफॉर्म व्हेन एक्सपोज टू सनलाइट इट अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्ह पॉइझनस कंपाऊंड दॅट इज द फॉस्जीन. किंवा फ्रिऑन हे रेफ्रिजरेटर्समध्ये वापरलं जातं, हे तुम्हालाही माहीत आहे. किंवा DDT देखील तुम्हाला माहीत असणार आहे. तर हे जे युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स पॉलीहॅलोजन कंपाऊंडचे आहेत, ती पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरही MCQ असेल किंवा राईट टू युजेस ऑफ समजा फ्रिऑन जर म्हटलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, किंवा डायक्लोरोमिथेन म्हटलं तरी सांगता यायला पाहिजे. म्हणजे 5 ते 7 मार्काचा टॉपिक तुम्हाला करायचा असेल तर तेवढंच कट करून तेवढंच थोडं करून चालणार नाही. तर सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या तर त्यातल्या ठराविक फोकस करताना कुठल्या गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे शॉर्टमध्ये इथं एक्सप्लेन केलेलं आहे. याचा निश्चित तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला उपयोग होईल, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. धन्यवाद.